गाव राजा बसस्थानक इमारतीचे काम अद्याप अपूर्णच राहूनही हस्तांतरण झाले असल्याने महामंडळाच्या इंजिनियर अथवा संबंधित अधिकारीच्या चुकी आणि वेळ काढूपणावर प्रश्नचिन्ह तत्कालीन परिवहन मंत्री तथा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यकाळात झाले. बसस्थानक इमारतीचे काम मात्र सदर बसस्थानकात अद्यापही पिण्याचे पाणी नसल्याने प्रवाशात असंतोषाचे वातावरण आहे. 2014 ते 2019 या कालावधीत तत्कालीन नगर विकास मंत्री नामदार एकनाथ शिंदे यांनी सिंदखेड राजा विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉक्टर शशिकांत खेडेकर यांच्या पाठपुराव्याने सिंदखेड राजा आणि देऊळगाव राजा बसस्थानक इमारती मंजूर करून घेतल्या होत्या. त्यातील देऊळगाव राजा बसस्थानक इमारत त्या दरम्यान करण्यात आली. जवळपास 3 कोटींचा निधी खर्च केला गेला. सुवर्ण सुविधायुक्त इमारत असे बॅनर लावण्यात आले. त्यावर तत्कालीन आमदार डॉक्टर शशिकांत खेडेकर यांचा दिमागदार फोटो आणि इमारत अशी असेल असा दर्शनी भाग होर्डिंग लावण्यात आला. त्या देखाव्यात दर्शविल्याप्रमाणे झाली नसल्याने या अगोदरचे आमदार डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांनी लोकार्पण करण्यास टाळले. कारणही तसेच होते. सार्वजनिक ठिकाणी पिण्याच्या पाण्याच्या टाकीला स्टीलच्या ऐवजी प्लास्टिकच्या तोट्या लावण्यात आल्या होत्या. इमारतीवर पाण्याची बांधलेली टाकी नाही. पिण्याच्या पाण्यासाठी कोणतेही साधन उपलब्ध नाही. बसेस येते त्या ठिकाणी धूळ उडते. पुरुष शौचालय आणि महिला शौचालय यांना जाण्यासाठी एकच बाह्य दरवाजा आहे. केव्हा केव्हा असे होते की पुरुष महिला शौचालयात जाते तर महिला पुरुष शौचालयात जातो. असे बरेच वेळेला झाले असे प्रत्यक्षदर्शी सांगतात. लोखंडी स्टील तसेच उभे दिसते. सांडपाण्याची व्यवस्था नाही. परिणामी दुर्गंधी पसरली आहे. शौचालय मूत्रीघरात पाण्याची व्यवस्था नसल्याने तोंड दाबावे लागते. अशा अर्धवट राहिलेल्या कामाचे हस्तांतरण होते. याचा अर्थ अमरावती विभागाचे अधिकारी हे पार्टनर असल्याच्या शंका बळावते. सदर बांधकामावर लक्ष ठेवण्यासाठी नाईक नामक इंजिनियरची नेमणूक होती. माजी आमदार यांनी केले दुर्लक्ष. आता विद्यमान आमदार देतील का या समस्येकडे लक्ष? प्राईम मीडिया 24 साठी प्रभाकर मांटे, बुलढाणा.